तर सर्वांना मी सांगू इच्छितो की प्रत्येकाच्या शरीरामध्ये साधारणतः 5 ते 6 लिटर रक्त असतं. त्यामुळे आपण रक्तदान करताना ज्यावेळेस आपण रक्तदान करतो त्यावेळेस साधारणतः 350 ते 450 ml आपल्या शरीरात रक्त काढलं जातं. त्यामुळे आपल्याला कुठलाही फरक पडत नाही. जसं समुद्रातनं एखादा लोटा पाणी काढलं त्याला काही फरक पडणार नाही, तसं आपल्या शरीरातलं आहे 5 ते 6 लिटर रक्त असतं, त्याच्यातनं 350 ml आपण रक्त काढलं की आपल्याला कुठलाही फरक पडत नाही. मग रक्तदान कोण करू शकतं? तर ज्या व्यक्तीचं वय 18 पूर्ण आहे आणि 18 ते 65 वर्षापर्यंत ती व्यक्ती रक्तदान करू शकते. त्यानंतर त्या व्यक्तीचं वजन साधारणतः 50 किलोग्रॅम असेल आणि रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5 ग्रॅमच्या पुढे असेल अशी व्यक्ती रक्तदान करू शकते. त्याचबरोबर निरोगी व्यक्ती म्हणजे काय की ज्यांना ब्लड प्रेशर, रक्तदाब तसेच मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि अशा प्रकारचे आजार नसेल अशी व्यक्ती रक्तदान करू शकते. त्यामुळे आपण या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करू इच्छितो की रक्तदान हे सर्वात पुण्यदान म्हटलं जातं की याचं कुठलंही मोल पैशामध्ये आपण मोजू शकत नाही. त्यामुळे या ठिकाणी सर्वात जास्तीत जास्त लोकांनी रक्तदानामध्ये सहभाग घ्यायचा आहे. तर बऱ्याच वेळेस असं होतं की मी रक्तदान करतोय तर मला त्याचा काय फायदा होणार आहे. मी असं सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण रक्तदान करतो जर वैयक्तिक जर आपण म्हणत असाल तर आपल्या शरीरातनं जेव्हा जसं आपण एखाद्या विहिरीला पाणी नाही आहे त्यातनं जेव्हा गाळ उपसतो आणि त्याला एक चांगलं नवीन पाणी लागतं, चांगलं त्याला हे होतं, त्याप्रकारे आपल्या शरीरातलं आहे की जुनं रक्त जाऊन नवीन रक्त तयार होतं आणि आपल्या रक्तनिर्मितीस चालना मिळते. त्यामुळे आपल्या रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलं जातं, त्यामुळे आपली इम्युनिटी पण वाढली जाते. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण रक्तदान करतो त्यामुळे कोणाच तरी जीव वाचणार आहे. म्हणजे एक फार मोठं पुण्याचं काम आहे ज्याचं आपण कुठेही पैशामध्ये मोजू शकत नाही. म्हणजेच आपण एक रक्तदान केल्याने दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतो. तिसरं, ज्यावेळेस आपल्याला कधी रक्ताची गरज लागेल त्यावेळेस रक्तपेढीमार्फत आपल्याला जी व्यक्ती रक्तदान करते त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी शुल्क मोजावं लागत नाही. आणि त्याचबरोबर आपल्या रेड प्लस रक्तपेढीतर्फे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण जळगावमध्ये आपली पहिली रक्तपेढी, तर जर जळगावमध्ये कोणाला रक्त लागत असेल तर आपण डायरेक्टली त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवतो. म्हणजे अर्ध्या रात्री जर कोणाला गरज लागत असेल तर आपली मनुष्य जाऊन तिथे ब्लड सॅम्पल घेऊन तिथे रक्त पोहोचवतो. ही आपली विनामूल्य सेवा आहे, जेणेकरून नातेवाईकांना कुठे त्यांची फरफट होत नाही आहे की रक्तदानासाठी डोनर मिळवण्यासाठी किंवा रक्त मिळवण्यासाठी रात्री बेरात्री फिरावं लागणार आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी जी व्यक्ती रक्तदान करते त्यांना आपण एक 50,000चा ॲक्सिडेंटल इन्शुरन्स आपण या ठिकाणी देतो आहे. त्यांना एक मोटिवेशन म्हणून आपल्याला काही थर्ड पर्सन आहेत ज्यांना दान करायचं असतं त्या व्यक्तींमार्फत आपण तो या ठिकाणी रक्तदानाचा विमा या ठिकाणी दिला जातो. तर अशा प्रकारे आपण हे जर सांगितलं की आपल्याला स्वतःचा हा फायदा आहे प्लस आपण दुसऱ्याचा जीव वाचवतो, हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. तर आज या ठिकाणी अप्पासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मी आयोजकांचं सर्वात प्रथम आभार मानेल आणि या ठिकाणी मला रक्तदानाविषयी जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि व्यासपीठावर उपस्थित या सर्वांचे धन्यवाद देतो. धन्यवाद.